नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे शर्मिला द सुगरणी या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत चिकन सुक्काची रेसिपी। तर आज आपण चिकन सुक्का बनवणार आहोत। तर त्यासाठी मी ते छान असं चिकन वॉश करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण हळद घालून घ्यायची आहे, धना पावडर, मीठ घालून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे। पूर्ण हे मसाला यात एकजीव होईल अशा पद्धतीने याला मिक्स करायचं आहे। चिकन सुक्कासाठी काही लोक डायरेक्टली शिजवतात, तर मी आधी या चिकनला शिजवून घेणार आहे आणि मग बनवणार आहे। आपलं हे चिकन छान असं मिक्स झालेलं आहे। तर चिकन सुक्कासाठी मी आधी चिकन 2 शिट्ट्यांवर छान असं शिजवून घेणार आहे। तर त्यासाठी मी ते कुकर घेतला आहे। कुकरमध्ये आपल्याला तेल ॲड करून घ्यायचं आहे, तेल गरम करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तेल ॲड केलेलं आहे, गरम करून घेऊयात। आपण हे जे हळद, धना पावडर आणि मीठ टाकून जे चिकन मिक्स केलेलं आहे ते आपण त्या कुकरमध्ये ॲड करून घ्यायचं आहे। छान सोबत मिक्स करायचं आहे। तर आता यात मी पाणी ॲड करून घेत आहे। चिकन शिजण्या इतकंच पाणी ॲड करायचं आहे, जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे। मी इथे एवढं पाणी ॲड केलेलं आहे आणि आपल्याला चिकन शिजून घ्यायचं आहे। तर आपण 2 शिट्ट्या करून घेऊया त्याच्या। तर आता आपण चिकन सुक्क्यासाठी जो मसाला लागणार आहे तो घेतलेला आहे। इथे मी खोबरं भाजून घेतलंय, कांदा, लसूण, आलं आणि कोथिंबीर। आता आपल्याला याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। खोबरं, कांदा, लसूण, आलं आणि कोथिंबीर आणि यात थोडंसं पाणी घालून आपल्याला पेस्ट बनवायची आहे। आपलं छान असं वाटण रेडी आहे। तर मी इथे एक पॅन घेतलेला आहे, पॅन मध्ये तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला। तेलामध्ये आता आपण जिरी घालून घेऊयात, मोहरी, बारीक चिरलेला कांदा। इथे मी एक कांदा, इथे मी एक बारीक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। तो आपल्याला असा गोल्डन कलर होतपर्यंत आपल्याला थोडासा फ्राय करायचा आहे। इथे मी एक बारीक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, ते आपल्याला यात ॲड करायचं आहे। तर टोमॅटो एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर आता आपण यात मसाले ॲड करून घेऊयात। तर चिकन सुक्का बनवण्यासाठी लागणारे मसाले आपण ह्या बाउलमध्ये काढून घेऊयात। 1 चमचा धना पावडर, 2 चमचे चिकन मसाला, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट, हाफ टेबलस्पून हळद घालून घ्यायची आपल्याला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, थोडासा लाल तिखट ॲड करूयात आपण, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला आणि चिकन मसाला ॲड करून घेतलेला आहे आपण, 1 चमचा धना पावडर आणि छान मिक्स करायचं आहे आपल्याला हे। आपला टोमॅटो छान असा सॉफ्ट झालेला आहे। आता आपण हे जे वाटण केलेलं आहे ते यात ॲड करून घेऊयात। थोडंसं पाणी ॲड करून यात ॲड करते मी। तेल सुटतपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे आणि जे आपण शिजवलेलं चिकन होतं ते आता आपण यात ॲड करूयात। चिकनचे पीस आपण ॲड केलेलं आहे, छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला।
कोथिंबीर ॲड करून घेऊयात. ही अशी झटपट अशी बनणारी रेसिपी आहे. यासाठी खूप काही जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. जर चिकन तुम्ही शिजून घेतलं तर फक्त 5-10 मिनिटात ही रेसिपी बनून तयार होते. आता आपण याला फक्त 5 मिनिटं छान असं यात शिजून घेऊयात थोडंसं. रेडी आहे आपला चिकन सुक्का. खूप असा झणझणीत असं आपलं चिकन सुक्का आपला रेडी झालेला आहे. छान असं आपला चिकन सुक्का रेडी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला आपली ही रेसिपी.